नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, 25 नोव्हेंबर 2025 मंगळवारी आहे नागदिवे. बघा मंडळी, नागदिवे ज्याला नागदिवाळी हे कशाला म्हणतात, नागदिवे हा सण का साजरा केला जातो, कधी साजरा करायचा असतो, यामागची काही एक कथा सांगितली जाते. ती काय कथा आहे, कोणती कोणती नावे या सणाला दिलेली आहेत, तर हीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, नागदिवे हा सण चंपाषष्ठीच्या अगोदर म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीच्या दिवशी साजरा केला जातो आणि या वर्षी 25 नोव्हेंबर मंगळवारी हा सण आपल्याला साजरा करायचा आहे. या दिवशी नागदेवांच्या फोटो जो असतो त्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि घरामध्ये जेवढे पुरुष मंडळी आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या नावाने आपल्याला एक एक गोड पदार्थ तयार करून त्याच्यावर दिवा लावायचा आहे, अशी प्रथा आहे. तर हा दिवा का लावला जातो, यामागचा काय हेतू आहे, तर बघा, हा दिवा त्यांच्या दीर्घ आयुष्याचे प्रतीक म्हणून लावला जातो व नाग हे कुळाच्या मूळ पुरुषाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे त्यांच्या कृपेने घरातील सर्व पुरुषांचे सर्वांचे दीर्घ आयुष्य लाभावे म्हणून यामागचा हा हेतू आहे. बघा, स्कंद पुराणामध्ये सुद्धा ही माहिती आहे की शुक्ला मार्ग शिरे पुण्या श्रावणे याच पंचमी स्थानदाने बहुत कला नागलोक प्रदायने. म्हणजे काय, बघा, श्रावण शुद्ध पंचमी प्रमाणे मार्गशीर्ष पंचमीलाही नागाची पूजा केली जाते. या दिवशी जो कोणी हे व्रत करेल त्याला इच्छित फलप्राप्ती सुद्धा होत असते. आणि बघा, ही जी मार्गशीर्ष पंचमी आहे या दिवशी, या पंचमीला श्री पंचमी ही म्हटलं जातं. या दिवशी माता लक्ष्मीचेही पूजन करतात. बघा, प्रत्येक भागामध्ये या सणाला वेगळं वेगळं नाव दिलेलं आहे. आता काही ठिकाणी बघा नागदिवे म्हटलं जातं किंवा काही ठिकाणी नागदिवाळी सुद्धा म्हटलं जातं किंवा काही ठिकाणी देवदिवाळी म्हटलं जातं, काही ठिकाणी नागदिव्यांचं पूजन. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं या सणाला दिलेली आहेत. तर बघा, हा दिवस नागदिवाळी या सणाला नागदिवाळी सण म्हणून ओळखला जातो. तर बघा, या दिवशी पुरणाचे दिवे केले जातात, पुरणाचा नैवेद्य केला जातो आणि तो नैवेद्य कुलदेवाला दाखवला जातो आणि त्यानंतर पुरणाचे किंवा कणकेचे किंवा काही ठिकाणी बाजरीचे सुद्धा दिवे तयार केले जातात आणि त्या दिव्याला देवासमोर ठेवलं जातं. काही ठिकाणी बघा, हे दिवे सुपामध्ये ठेवले जातात, काही ठिकाणी हे दिवे देवाच्या समोर कपडा अंथरून त्याच्यावर ठेवले जातात, काही ठिकाणी ताटामध्ये ठेवले जातात. प्रत्येक ठिकाणची आपापली पद्धत असते. आपापल्या पद्धती परंपरेनुसार हे दिवे केले जातात आणि त्यांचं पूजन केलं जातं. पण बघा, हे दिवे केल्याच्या नंतर प्रत्येक आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहेत त्यांच्या नावाने एक गोड पदार्थही केला जातो आणि तो पदार्थ त्या ताटामध्ये ठेवला जातो आणि त्याच्यावर शुद्ध गाईच्या तुपाचा एक एक फुलवात सुद्धा ठेवली जाते, वात, आणि तो दिवा तिथे प्रज्वलित केला जातो. जसं की बघा, आता आपल्या घरामध्ये जेवढे मुलं आहेत, पुरुष मंडळी आहे, त्यांचे दिवे कशाचे असतात, तर काही ठिकाणी बघा पेढे किंवा गुलाबजाम किंवा असे वेगवेगळे जे गोड पदार्थ आहेत त्यांचे दिवे केले जातात. आणि मुली किंवा महिला आहेत त्यांच्यासाठी जिलेबी, बर्फी किंवा खोबऱ्याची वाटी, खडीसाखर याचे दिवे तिथे ठेवले जातात आणि त्याच्यावर दिवा लावला जातो. आणि हे दिवे त्या आपल्या देवघराच्या समोर ताटामध्ये ठेवले जातात, त्यांचे पूजन केले जाते. हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप दाखवून नंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो पुरणाचा आणि त्यानंतर आपल्या घरातील सर्वांच्या दीर्घ आयुष्यासाठी तिथे प्रार्थना केली जाते. आणि त्याच्यानंतर त्या दिव्यांवरती चमचा किंवा उलथनं घेऊन त्याला तूप लावलं जातं आणि त्या दिव्यावरची ती काजळी त्या चमच्याला धरली जाते आणि त्यानंतर त्याच्यावर जी काजळी आलेली आहे ती काजळी डोळ्यामध्ये घातली जाते घरातील प्रत्येकांच्या. अशी ही परंपरा आहे आणि ही पद्धत आहे. बघा, प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीने हे दिवे केले जातात आणि आपापल्या कुळधर्म कुळाचाराप्रमाणे हा सण साजरा केला जातो.
तर बघा, पूर्वजांनी घालून दिलेल्या या परंपरेचे पालन आपण करत असतो. आणि बघा, या आधुनिक काळामध्ये या ज्या परंपरा आहेत, हे जे छोटे छोटे सण आहेत, हे लोप होत चाललेले आहेत. त्यामुळे या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की या गोष्टी तुम्ही केल्या तर याचा फायदा आपल्यालाच होत असतो आणि यामुळे आपल्या घरामध्ये कुलाचार होत असतो आणि आपल्या कुलदेवांचं स्मरण सुद्धा होत असतो आणि याचा खूप चांगला फायदा आपल्याला, आपल्या घरातील व्यक्तींनाच होत असतो. त्यामुळे सर्वांनी हे नागदिवे करायचे आहेत आणि हा सण साजरा करायचा आहे. तर ही छोटीशी माहिती होती नागदिव्यांविषयी, कसे करायचे, कधी करायचे, याचं पूजन कसं करायचं, ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तुमच्या मैत्रिणी, नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.